आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. हे केशव, जर कर्मांपासून मनुष्य मुक्त होऊ शकत नसेल तर त्याने कशी कर्मे करावीत ज्याने त्याला पाप आणि पुण्यापासून मुक्ती मिळेल? हे पार्था, यावर उपाय असा आहे की मनुष्याने फळाची इच्छा सोडून देऊन कर्म हाच धर्म मानून ते करावं. फळ त्याला अवश्य मिळेल, परंतु या फळाचा त्याने विधात्याची इच्छा मानून स्वीकार करावा. ज्ञानी पुरुष याच योगाचं अनुसरण करून कर्मयोगी बनतात. वा वा, किती महान सत्य प्रभूंनी सहज सांगून टाकलं. ते कसे भगवान? देवी, सर्व भय, चिंता, क्लेशांच्या मोहाने आसक्ती निर्माण होते. कर्मयोग फळाच्या आसक्तीचा त्याग करायला सांगतो, अर्थात निष्काम होऊन कर्म करण्यास सांगतो. यामुळे मनुष्याला काय लाभ होतो भगवान? लाभ हाच आहे देवी की कर्मयोग चित्ताला शुद्ध आणि भयमुक्त करतो. देवी, भयमुक्त होऊनच मनुष्य जीवन आनंदात व्यतीत करू शकतो. अर्जुनाला प्रभू हेच तर रहस्य समजावतायत. हे अर्जुना, तू इंद्रलोकी दिव्यास्त्र मिळवण्याकरता गेला होतास, तेव्हा उर्वशीच्या मोहजालात नव्हता अडकलास. उर्वशीमुळे मोहित सुद्धा नव्हता झालास, कारण त्यावेळी तुझं मन निरासक्त होतं. ही तर इथे आपल्या अतिथींच्या सेवेत स्वतःला समर्पित करायला आले. नाही नाही, हा धर्म नाहीये, हा तर अधर्म आहे, पाप आहे. हे अप्सरा, माझ्यासाठी ती प्रत्येक स्त्री जिच्यासह मी विवाह बंधनात नाही आदरणीय आहे, देवी आणि माते समान आहे. मग काय पृथ्वी लोकाचा हाच धर्म आहे की पुरुषाने एका कामातुर स्त्रीच्या प्रेम याचनेला निर्दयपणे नकार द्यावा? परंतु देवी, तुमचं माझं नातं एका स्त्री पुरुषाचं नाहीये. उलट धर्म आणि इंद्रलोकीच्या नियमानुसार सुद्धा तुम्ही मला माते समान आहात. उर्वशीमुळे तू विचलित नव्हता झालास, परंतु आज का बरं विचलित झालायस? त्यावेळी तू तुझा धर्म विसरला नव्हतास, परंतु आज तू तुझा धर्म विसरतोयस. याचं कारण ऐकायचंय तुला? हो केशव. तुझं मन तुझ्या ताब्यात नाहीये, कारण तू कर्मयोगाला अंगीकारलं नाहीयेस. काय म्हणालास? कर्मयोगाने मन ताब्यात राहतं? होय अर्जुना, कर्मयोगामुळेच कर्मयोगीचं मन इकडे तिकडे उधळत नाही. कर्मयोग्याची बुद्धी स्थिर होऊन जाते. ज्या प्रकारे दगडाच्या एका मजबूत तुकड्याला नदीचा रौद्र प्रवाह देखील विचलित करू शकत नाही, अथवा खूप मोठा जलप्रताप देखील ज्या दगडाला तोडू शकत नाही, त्याचप्रमाणे कर्मयोग्याचं मन सुद्धा ना पुरामुळे विचलित होऊ शकतं, ना भावनांच्या आवेगाने खंडित होऊ शकतं. हे पार्था, म्हणूनच तू निष्काम कर्मयोगाची साधना कर. आणि निष्काम कर्मयोगाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य हे आहे की तू कर्म करताना देखील कर्माच्या बंधनात अडकून पडणार नाहीस. कोणावर प्रेम करायचा कसलाच विधी नसतो, पण पूजा करायचे तर बरेच विधी आहेत. तुमचे भक्त याच विधीनुसार तुमची भक्ती आणि पूजा करतात. हे अर्जुना, पूजा मनाची साधना असते आणि मनाच्या साधनेचा विधीशी काय संबंध? जसे प्रेम करणारे दोन जीव केवळ मनापासून प्रेम करतात, तशीच भक्तीही केली जाते. हे विधी तर बनवणाऱ्यांनी बनवलेले आहेत. मी त्या विधींनुसार पूजा करणाऱ्यांची पूजाही स्वीकार करतो, पण मी हे बघत नाही की माझा भक्त विधीप्रमाणे पूजा करतोय की नाही. केवळ पूजा करणाऱ्याची भावना बघतो. त्याच्या मनात
माझ्याविषयी प्रेम आणि भक्तिभाव आहे की नाही हे बघतो मी. ज्या पूजेत केवळ विधीच विधी असतील आणि प्रेम किंवा भक्तिभाव नसेल, अशी पूजा करून कोणीच मला प्राप्त करू शकत नाही. वा प्रभू वा. हे योगेश्वर, ध्यान करण्याचं अंतिम उद्देश काय आहे? ध्यान योगाचं उद्देश्य परमात्म्याशी संपर्क करणं असं असतं. पण ह्याच्या पहिल्या चरणामध्ये मनुष्याला आत्मशुद्धी प्राप्त होते, शुद्धी होते आणि ध्यान करणाऱ्याचं अंतरंग निर्मळ होतं. हे अर्जुना, जोवर मनुष्य आपल्या अंतरंगाची शुद्धी करत नाही, तोवर ना तो परमात्म्याशी संपर्क करू शकतो आणि नाही आत्मा परमात्म्यात लीन होऊ शकतो. आणि हेही लक्षात घे की जर ध्यान करण्याचा पहिला उद्देश हा अंतरशुद्धी असेल, तर ते स्थानही पवित्र असायला हवं जिथे ध्यान केलं जातं. हे अर्जुना, माझं ध्यान करताना मनुष्याने अगदी अचल बसून आपली पाठ, शिर आणि मानेला समान आणि सरळ ठेवावं आणि आपल्या दृष्टीला आपल्या नाकाच्या अग्रभागावर अशा तऱ्हेने स्थिर करावं की बाकी सर्व गोष्टी दृष्टीपथातून बाजूला व्हाव्यात. असं करण्याने आपल्या आसपासच्या वातावरणातील अनेक गोष्टींशी इंद्रियांचा संपर्क तुटेल आणि मनुष्य आपल्या अंतरंगात बघू शकेल. हे मधुसूदन, हा तर फारच सहज आणि उत्तम मार्ग आहे. अशा प्रकारे तो कुठलाही मनुष्य सहजपणे ध्यान करू शकेल. ते ठीक आहे अर्जुना, पण तो मनुष्य माझं ध्यान करू शकणार नाही. त्याच्या जीवनात संतुलन नसेल. ध्यान करण्यात सफल होण्यासाठी मनुष्याला जीवनात संतुलन राखणं आवश्यक आहे. अरे माझ्या भक्तांनी इतकंही खाऊ नये की असं वाटावं की तो केवळ खाण्यासाठीच जगतो आहे. आणि इतकंही कमी खाऊ नये की हाडांचा सापळा बनेल. इतकं झोपू नये की दिवसा पण रात्र वाटावी आणि इतकं कमी झोपू नये की रात्र रात्र वाटू नये. जर सुख मिळालं तर आनंदाने हरखून जाऊ नये आणि दुःख मिळालं तर रडून रडून हैराण होऊ नये. सुख दुःखाच्या हवेच्या लहरींनी न विचलित होणारा मनुष्य त्या दिव्याच्या वातीसारखा असतो, जी जोराच्या वाऱ्यातही शांत आणि स्थिर राहते. हे योगेश्वर, हे सुखदुःख, ही चांगली झोप आणि हे स्वादिष्ट भोजन हे तुमचंच वरदान आहे. याचा आनंद न घेणे हे ध्यान योगसाठी का आवश्यक आहे? हे अर्जुना, मी सुखांची माया मनुष्यांसाठीच रचली आहे. त्यांनी या सुखांचा आनंद अवश्य घ्यावा. मला हे वाटत नाही की मनुष्याने दुःखात राहावं, दरिद्री राहावं. मी आनंदाची निर्मितीच यासाठी केली आहे की सर्व प्राण्यांनी जीवनात आनंदीच राहावं. पण या आनंदात परमानंदाला विसरून जावं असं मला वाटत नाही. म्हणून जर कोणा मनुष्याला हा परमानंद हवा असेल, म्हणजेच ध्यान योगाद्वारे या परमात्म्यात लीन व्हायचं असेल, तर त्यासाठी गरजेचं आहे की त्याने या मायेत गुंतू नये.
आणि मोक्ष प्राप्त करावा. नाहीतर तो जन्मजन्मांतराच्या चक्रव्यूहात असा अडकेल की निघूच शकणार नाही. हे अर्जुना, तू शिष्य बनून मला शरण आला आहेस, म्हणून इथपर्यंत मी तुला ज्ञानयोग अथवा सांख्ययोगाची शिकवण दिली आहे. आता मी तुला कर्मयोगाच्या संदर्भात तो गूढ विधी सांगणार आहे, ज्या योगे तू कर्म करत राहून सुद्धा कर्माच्या बंधनातून मुक्त राहशील. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जया जयौ ततो युद्धाय युजस्व नैवं पापम अवाप्स्यसि. अशा प्रकारे सुख दुःख, लाभ हानी, जय पराजय अथवा हार जीत सुद्धा एक समान समजून केवळ याच करता युद्ध कर, कारण या क्षणी युद्ध करणं तुझं कर्तव्य आहे. आणि जर या मानसिकतेने याला तुझा धर्म समजून युद्ध करशील तर त्याचं तुला पातक देखील लागणार नाही. हे काय बोलतोयस तू केशव, की युद्ध करून देखील पाप नाही लागणार? युद्धात तर इतकी हिंसा होईल, लाखो प्राण्यांची हत्या होईल, मग मनुष्य त्याचा पाप लागण्यापासून कसा वाचेल? जर कुठचंही कार्य निष्काम कर्मयोगाच्या भावनेने केलं गेलं तर ना त्याचं पाप लागतं आणि ना त्याचं पुण्य मिळतं. निष्काम कर्मयोग? हो, निष्काम कर्मयोग. हा कोणता योग आहे माधव, जो मनुष्याला पाप आणि पुण्य दोन्हीतून मुक्त करून टाकतो? ही एक गूढ विद्या आहे पार्थ. जो हिचं रहस्य समजून घेतो तो या जगात राहत असताना देखील, जगातील सर्व कर्म करत असताना देखील कर्मफळाच्या बंधनातून मुक्त राहतो. हे काहीतरी विलक्षणच सांगतोयस तू केशव. माझी बुद्धी अजूनपर्यंत यास ग्रहण नाही करू शकली. कारण तुझ्या बुद्धीवर अजूनपर्यंत आसक्तीचा पडदा पडलेला आहे. आणि जो निष्काम कर्मयोग मी सांगतो आहे त्याचा पायाच मुळी निरासक्त भावनेवर आधारलेला आहे. हे अर्जुना, हा निरासक्त योग समजून घेशील तर तुला जीवनात संपूर्ण शांती प्राप्त होईल. हे माधव, या योगाची साधना कशी करतात? या योगाचे नियम काय आहेत? त्याच्या साधनेकरता काही हजार वर्षांच्या तपश्चर्येची आवश्यकता नाही. त्याची साधना तर एका क्षणातच होऊन जाते. एका क्षणातच? हो, एका क्षणातच. ज्या क्षणाला प्राणी त्याच्या मनाची मानसिकता बदलून टाकतो तोच क्षण. परंतु हे केशव, कुणीही मनुष्य एका क्षणातच आसक्ती कशी काय सोडू शकतो? जेव्हा तो कर्म करतो तेव्हा त्याच्या फळाची आसक्ती तर त्याच्या कर्माचा एक भागच असतो, ज्याच्या अंतर्गत फळ मिळण्याच्या इच्छेनेच तो कर्म करत असतो. हे अर्जुना, बास इथूनच निष्काम कर्मयोगाची साधना सुरू होते. अर्थात तू म्हणालास की प्राणी फळ मिळवण्याच्या इच्छेनेच कर्म करतो, परंतु निष्काम कर्मयोग हे शिकवतं की फळ मिळवण्याच्या इच्छेने नाही, तर आपलं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी, आपल्या धर्माचं पालन करण्यासाठी कर्म करा. फळावर आस्था ठेवून कर्म करू नका, कारण फळ मिळणं तुमच्या हातात नाही. तुमच्या अधिकारात केवळ कर्म करणंच आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतु भूर्मा ते संगोस्तव कर्मणी. हे पार्था, तू कर्म करू शकतोस, कर्म करण्याचा संकल्प करू शकतोस, परंतु त्याचं फळ मिळणं तुझ्या हातात नाहीये. हे अर्जुना, आता या क्षणी तू केवळ युद्धभूमीच्या मध्यरेषेवरच नाही, तर तुझी बुद्धीही जन्म आणि मृत्यूच्या मध्यरेषेवर अडकलेली आहे. आणि म्हणूनच तू तुझ्या कर्तव्य आणि धर्मापासून पळ काढतोयस. पण तू जरी तुझ्या कर्तव्याकडे पाठ फिरवलीस किंवा या युद्धभूमीकडे पाठ फिरवलीस तरीही विधीचं विधान नाही बदलणार, कारण विधात्याचा निर्णय अटळ आणि अचूक आहे. तुला काय वाटतंय?
की जर तू नाही मारलंस तर हे सगळे मरणार नाही? नाही अर्जुना, तू यांना नाही मारलंस तरीही यांना मृत्यू येणारच, कारण यांच्या प्रारब्धाने त्यांच्या मृत्यूचा काळ, दिवस आणि क्षण आधीच निश्चित केलेले आहेत. त्या विधानाप्रमाणेच मी तर यांना आधीच मारलेला आहे. संजय, हा तर कृष्णाचा कल्पना विलास आहे. म्हणत आहे की मी तर त्यांना आधीच मारून टाकलं आहे. जर मारलं आहे तर युद्धभूमीवर काय कौरव योद्ध्यांची प्रेत उभी आहेत? हे पार्था, मी तुला याच अंधकाराच्या अज्ञानातून बाहेर काढायचा प्रयत्न करतोय. या अंधारामध्ये दिशाहीन होऊन हात पाय मारण्यापेक्षा तुझ्या दृष्टीला एक दिशा दे आणि बघ, या जगाकडे, या सृष्टीमध्ये जो जन्म घेतो तो निश्चित रूपाने मृत्यूला अधीन होतोच. याचा अर्थ हा आहे की या मृत्यू लोकातला प्रत्येक प्राणी, मग तो मनुष्य असो की पशु पक्षी असो की वृक्ष वेल, प्रत्येक श्वास घेणारा जीव जन्माबरोबरच आपल्या मृत्यूला सुद्धा घेऊन येतो. प्रत्येक जीवाला एक ना एक दिवस मृत्यू येणारच असतो. त्याला त्याच्या शरीराचा त्याग करावा लागतो. म्हणून तू त्यांच्या मृत्यूची काळजी सोडून दे आणि तुझं कर्तव्य समजून युद्ध कर. हे ठीक आहे कृष्णा की त्यांच्या प्रारब्धात मृत्यू वाढून ठेवलाय, पण त्याचं माध्यम मी का बनू? जर पितामहांच्या मृत्यूची वेळ आली आहे तर ते अवश्य मृत्युमुखी पडतील, पण मी माझ्या हाताने त्यांना का मारू? तर स्वतः तुझ्या हातांनी भीष्म पितामहांना मारायचं नाहीये? हेच खरं आहे माधवा. मी माझ्या भीष्म पितामहांना माझ्या हाताने नाही मारू शकत. मग ठीक आहे, पण आधी मला हे तर सांग की कोण आहेत भीष्म पितामह तुझे, आणि कुठे आहेत तुझे भीष्म पितामह? हे काय विचारतोयस की भीष्म पितामह कुठे आहेत, कोण आहेत? तुला दिसत नाहीयेत का? ते समोर तर उभे आहेत भीष्म पितामह. ते जे रथावर उभे आहेत? हो, तेच तर. पण इथून मला जे रथावर उभं असलेलं दिसतंय पार्थ, ते तर केवळ भीष्म पितामहांचं शरीर आहे. मी विचारतो, खरे भीष्म पितामह कोण आहेत, कुठे आहे? हे कृष्णा, तुझं बोलणं तर मला कळतच नाहीये. जे दिसतायत ते भीष्म पितामह नाहीयेत, केवळ शरीर आहे. म्हणजे भीष्म पितामह कोणी वेगळेच आहेत? अवश्य, हेच तर मी समजावतोय तुला. लक्ष देऊन बघ. बघ, त्या शरीरात जो प्रकाश आहे, ज्याला आत्मा म्हणतात, मी तुला दिव्य दृष्टी प्रदान करतो. या दिव्य दृष्टीने बघ त्या आत्म्याला. तो जो शरीरातला आत्मा दिसतोय, जो प्रकाश आहे, तेच आहेत खरे भीष्म पितामह. दिसतोय त्यांचा आत्मा तुला? हो केशवा, एक प्रकाश रूपी मला आत्मा दिसतोय. उत्तम. आता बघ, मी माझ्या सुदर्शन चक्राने भीष्म पितामहांचं शरीर कापलं तर केवळ त्यांचं शरीर मरेल, पण त्यांच्या आत्म्याचा प्रकाश विझणार नाही. बघ, मी तुझ्या दिव्य दृष्टीला हे दृश्य सजीव करून दाखवतो. बघितलंस अर्जुना, माझ्या सुदर्शनाने केवळ शरीराचा नाश झालाय, त्यांच्या आत्म्याचा दीप
अजूनही तसाच तेवतोय.